हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप मजेत असाल. तर मी आली मम्मीच्या घरी. वाजलेत आता 10. तिने बोलवलंय मला घरी की ये म्हणून. आजी आलेली काल घरी आणि आजी आलेली 6 डिसेंबरला घरी आणि मी 6 डिसेंबरला घरी नव्हती. मी गेलेली दादरला चैत्यभूमीला. तर आजी मला काही भेटलीच नाही. तर आजीने गावावरनं शेंगा आणल्या होत्या. कशा ना? शेवगाण्या नाही, सॉरी, तूरण्या शेंगा आणल्या होत्या. ते उकळून खायच्या असतात त्या. आणि भाजी आणलेली हरभऱ्याची. तर मला बोलली होती की येऊन घेऊन जा म्हणून. तर मला काही यायला जमलं नव्हतं. आईने करून ठेवली ती भाजी. आता तेच हलवते हरभऱ्याची भाजी. कामावून आली मला बोलली की घरी ये म्हणून. हरभऱ्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी उकळून ठेवल्या. तोरण्या शेंगा व माय तोरण्या शेंगा. मला काय माहिती, मी काय रोज नाही खात का त्या शेंगा. इकडं पाकाय चालू आहे. गरीबाची तरी चालू आहे इकडं. बघून घ्या. आण ना इकडे. अरे खावा नाहीत ना. बघ म्हणजे देखी सण माल ठेवायला इकडे का सांगू कोणतं म्हणजे तुमने हे आहे का डायनिंग टेबल आहे तुमच्याकडे. मग तुला काय म्हणणं हातवर उचलू. बघा इथं काय काम चाललंय बघा. त्याची माऊ बघा कशी बसली. तर मग आजीने आणल्या त्या. आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला, पण मी झोपेत होती. व्लॉग एडिट करत करत मला वेळ झाला तर मी सकाळी थोडी उशिरा उठलेली आणि तब्येत पण ठीक नव्हती. तुमच्या देखीतले उद्या बाई शेंगा मला या शेंगा आणेच होतस. या शेंगाने माटीले आवडस माले. भुईमुंगण्या शेंगा आहेत त्या. कोणत्या? भुईमुंगण्या शेंगा आहेतीस त्या. आणि या तोरण्या शेंगा आहेतीस. या शेंगा तुम्ही खायला जास्तीन. तोरण्या आणि हरभरा भाजी. कोणती? हाय हरभरा आणि भाजी. या भुईमुंगण्या शेंगा आणि या तूरण्या शेंगा आहेतीस. शेंगा. यो कोण आहे? यो कोणचे? भूत. त्या शेंगा आम्ही असं खायला ना मटण लागेल ना. मग तेच म्हणतो मी, तेच म्हणतो. या हरभरा आणि भाजी द्यायचं. मीठ आपल्या मामाने पोरस ना याले कुठे? औरंगाबादले. हा तेव्हा त्या सवाल आणले हरभरा भाजी. आजी नाही हिरवी भाजी तिकडून आणली का? थोडस आणले. आणि या शेंगा बी तिनं घरण्याचे. भुईमुंगण्या शेंगा बी तिनं घरण्याचे. मस्त लागेल ना. हा मामाने पोरला तेल मीठ टाकेल मस्त लागतं. गावाला खायला भेटते, पण आजीमुळे आम्हाला खायला भेटते. आजी नसते ना, आजी नसते ना, मग खायला नसतं भेटलं आम्हाला. इथं बघा काय चाललंय. ऐसा क्यों कर रहे है? कम्फर्टेबल लेग ना बाय. घडी मारणं बघा कशी. अशी पद्धत आहे आमच्या खानदेशकडे घडी मारायची. असे 2 पाय पसरून द्यायचे. बाथरूम में क्यों जाने का भाई, उधर जा. भारी पद्धत आहे रे. माझ्या पण घडी कर ना दादा. इकडे कोण होतं दादा? इकडे जाऊ देता. कोण हा गेले? मस्त लागतंय खरं. तोंडाला टेस्ट आली. टेस्ट दादानंच मला होतं तुले. खरं तोंडला टेस्ट होती. मला बरं नव्हतं ना, तर गोळ्यासमुळे तोंडला टेस्टच नव्हती. म्हणून म्हणे दादाला दिदीला बोलव म्हणे. मी बी नाही खायला होतं. ते खायला होतं. मस्त लागला.
मस्त लागलं. असं असतं त्याच्यात. त्यातलं माहिती ना जे आपल्या गावकडे असतील ना, आपलं जळगाव चाळीसगावना लोक असतील ना, त्यातले माहिती आहे तूर नाही शेंगा उपलसून खातस मीठ टाकीचं. बट्टा लोक असले माहिती हो बाई. आहे बट्टा लोक का नाही आहे जळगावना लोक. बट्टा लोक विकासने शर्ट चेंज केला, कसा दिसतो. अच्छा दिख रेला तो अच्छा है ना. स्वेट शर्ट शर्ट कस को बोलते हैं फिर. विकासला माहित नाही शेंगा या कोणत्या विकास काय खाय येत ना गावले. खाय येतो गावले. कथा याल दे. त्याला काय देतो सोनी जेवणार नाही आपण. कसं वाटतं मजा देखील आहे ना. व्हाईट टी शर्ट फेकले होतो पाय लागला काय. ए व्हाईट प्लेट ये देगी जैसे दिख रहा है. हां या शेंगा खायला. भाजी बनवली ती पण घेऊन जाते. कसं वाटतं? छान दिसतोय. व्हाईट पॅन्ट पाहिजे. व्हाईट पॅन्ट. हरभराने भाजी व्हाईट पॅन्ट दे रे आशीन तर मग ती बिगरी टाक. हरभराने भाजी आहे ना, हा आणि कांद्याचं नकोच नाही समजस. आणि चनाने भाजी हे मराठी लोकच नाही समजत. चणा आणि हरभरा. चना म्हणजे मराठीमध्ये लोक इकडे मुंबईला लोक म्हणतात ना चना. चणा चणाने हा भाजी. चणा आणि भाजी. इकडे आपल्याकडे हरभराने भाजी म्हणतात. इसके अंदर टी शर्ट पहनी जॅकेट आहे. आज ले ले इसे 400 रुपये में मिलता है. बाथरूम करायला त्याला वेळेला संपलं करायचं. तू चेंजिंग रूम मध्ये. हो ते कट करा. टाकू नका मला सांगतो. डॉलर डालनी. आगे पे ब्लॉक क्लिक मार देगा पहला बता दो. चलो 200 का एक 200 का एक 200 का एक 200 का एक. लड़कियों को फुकड़े. हा? पोरीला फुकड़े 200 का एक 200 का एक. हे बघ या पोराचे आहे ना, या पोराचे कपडे पाहिजे का तुम्हाला. मी याचे कपडे दाखवते. ए, नको ते नको. हा? काम तोंड फिरायला आहे. नाही तर त्यांची चड्डी नाही राहिला. ते नको ते कर. त्यांना कपडे दावस ना मी. आपण ते ये ना कपाट. या तुम्हाला त्याचे कपडे दाखवले. नाव कपडा काय ना काढले का रे. नाही ठेवायचं हा वाटतं. ठेवले कपडे. आणि त्याच्यात कपडे नाही का मग. आहे ठेवले. आहे ना तुम्हाला कपडे दाखवले त्याच्या. माझ्या भावाचे कपडे बघा तुम्ही आता. इथं सिस्टम कशी माहितीये का, इथून खाली उतरायचं. इथून खाली उतरायचं 2 पावलाचं. 2 पायऱ्या खाली उतरले ना, मग हा समोर असतं इथं कबट आहे. मग बघा हा समोर कबट आहे, तुम्हाला दाखवते. आता हा समोर कपाट आहे. यो असा खोलायचा. अशी सिस्टीम आहे इथं. कपडा असा खोलायचा. कपडे बघा. बघितले कपडे सिस्टमॅटिक. आणि मग इथं चपला आहेत. आणि मग यो असा बंद करायचा. यो असा बंद केला का, मग आता मी खाली होती ना, मला वरती यायचं. अशी सिस्टीम आहे इथं कपाटाची. छोटा रूम आहे ना बेटा. छोटा रूम आहे. काय करणार भाडं तेवढं. भाडं तेवढं 4000 एका नाही होतात. रूम बी तेवढंच राहील ना. हा विकास काय नगर ना. मी याच गोष्टीवर मारला त्याला. मी आता कुरकुरे मागत होता तो. मांगन ये तू खाली गेल्यावर तुला मांगन. खाली गेल्यावर मजा बघायची. कोणतरी आवाज देते सम्राट. तोच पोरगा आलाय. काय रे. सम्राटचा मित्र आला. येतोय 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 का ग. काय बोलतो ही सुमडू अरुष सुमडू असं सोमडे आरुष. इधर ये चल पावडर लाव. ठीक आहे ना, मग एवढं रागण कम बोलायला लागले. ये दादा भाड्याला रे उशीर बघ ना, तू उशीर होतोय तरी तो खुशाल. त्याला मी काय बोललो किती वेळा, तर सम्राट
टाइम झाला ना शाळेचा लगेच आवरायचं पटापट. हा ना, ऐकतच नाही तुमचं तो, ऐकतच नाही अजिबात. हा ना दादू, बघू पावडर. त्याला ऐक सुंदर दिसायला लागेल. थांब जरा 2 मिनिटं थांब. पावडर सगळी ते तोंडालाच आहे तशीच. मस्तच. बघा अशी तयारी असते आमची रोजची. बघा पावडर दाखव, तोंड दाखव तुझ्याकडं. वाव, किती क्यूट दिसतोयस तू. तुझ्या पप्पांसारखं अगदीच. बाय मग. कधी येणार, कधी येणार मग? कधी येणार म्हणजे कम्प्लीट नाही झाला अजून. काय कंप्लेंट? अनुष घेऊन येत आहे ना. हा घेऊन ये. थांब जरा. बाय 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 बेटा. अनुष दादू अरे तो इथं नाहीये, घरी आहे. चल आवर पटकन. बाय 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 बाय. हा चल आवर. हा चल आवर, आवर, निघ इथनं, चल निघ निघ. असतं ना बाळ. वापस इथं चल, पकडून बघू तिथे कसं लवकर. असतं. छान. आंघोळ आंघोळ केली का? आंघोळ केली. अरे डोळ्याची आग होती आई इथं. शप, परत फटका. नाही केली हिला मारू का धरून सम्राट? नाही केली सम्राट हिला मारू. कसा उतरतो बघा खाली. नाही केली. अरे उतर, उशीर होतोय. आता बघ तू किती टाइमपास करतोय. बघितलं का, तुम्ही टाइमपास करताय, पोराला पण कळतंय. गेले, गेला फायनली शाळेमध्ये. असा सम्राट आहे, असं मस्ती केल्याशिवाय जात नाही. तो जात नव्हता स्कूलला, त्याला बळजबरी उचलून आणलंय. मग खाली होतो आम्ही सगळे, चेरीकडे गेलेलो होतो आमच्या. तर ऐकतच नव्हता. नाही जायचं नाही जायचं. मग दिले पप्पाने तुमच्या फटके रोडावरतीच. मग काय, आला आणि मला घरी येऊन बोलायला लागला, मम्मी मला पप्पानी मारलं, पप्पानी मारलं. म्हटलं असंच पाहिजे तुला, तू ऐकत नाही ना, असंच पाहिजे. चला तर मग आपण आता कामं करून घेऊयात. मी भाजी चपाती केली नाही अजून. आता जेवण बनवून घेते पटापट. सगळ्यात आधी तर फ्रेश होते. फ्रेश होऊन मग भाजी चपाती जे आहे ते बनवते. चला, कपडे झालेले आहेत धुवून, पाणी आलेलं तर. बाकी तर काम राहिलेलं म्हणजे आहे ते करून घेऊयात. चला मग आता. सो इकडे आपली झालेली आहेत सगळे कामं आणि तुम्हाला मी दाखवणार होती. बघा मी काय घेतलेलं आहे. हे आहे गिम्बल, DJIचं ऑस्मो मोबाईल 7P गिम्बल घेतलेलं आहे. याचे मी व्हिडिओ पण खूप बघितलेले होते आणि मला व्हिडिओ शूटसाठी परफेक्ट गिम्बल असं पाहिजे होतं, की म्हटलं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे शूट होतील. आपण गावाला गेलो, कुठे गेलो किंवा बाहेर गेलो तर मग आपल्याला शूट करता येईल असं हे गिम्बल घेतलं आहे. तर बघू शकता असं समोरून तुम्ही. सो मी हे तुम्हाला आता दाखवते अनबॉक्सिंग करून, हे गिम्बल कसं आहे ते. तर हे केलेत आपण ओपन. हो, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आहे. आणि हे मी अनबॉक्सिंग आणि तिथेच केलं खरं म्हणजे, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आता पुन्हा इकडे अनबॉक्सिंग केलेलं आहे त्याचं. तर बघू शकता तुम्ही, हे असं ओपन करायचं आहे, हे असं चालू होतं. पुढे पण बघू शकता हे असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आवडलेली याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्ट आणि जी चार्जिंग असते ती दाखवते याच्यामध्ये. आणि म्हणून मी हा खरेदी केला की बाबा आपल्याला कळलं पाहिजे की नेमकी चार्जिंग कशी आहे. आणि शिवाय याच्यासोबत मला भेटलेला आहे एक AI ट्रॅकर. तुम्ही बघू शकता हे AI ट्रॅकर आहे. याचं AI ट्रॅकर, इथे हा कॅमेरा आहे, इकडे ही लाईट आहे, ही व्हाईट कलरची 2 लाईट आहे याच्यात, येल्लो आणि व्हाईट कलरची. आणि हे खूप छान म्हणजे AI ट्रॅकरचं मला एक हे भेटलं आहे. आणि सेकंड म्हणजे तर हे ह्याला आपण दाखवते मी, बघा ह्याला आपण मोबाईल कनेक्ट करू शकतो आणि मोबाईल कनेक्ट सोबत AI ट्रॅकरचं आपण हे लावू शकतो याला. तर मी हे तुम्हाला ऑन करून दाखवते. आता हे गिम्बल आहे आणि हा फोन आहे सो हा फोन जो आहे तो मी असा याच्यामध्ये अटॅच करते. आता कुठला पण फोन असो तुमचा, आयफोन असला तरी याला अटॅच होईल. हे बघा खूप
सिंपल पद्धतीने. आणि हे जे आहे हे इकडे याला बघा तुम्ही 4 पॉईंट्स दिलेले आहेत आणि इकडे पण दिलेले आहेत ते इकडे कनेक्टसाठी. आणि हे लव चुंबक बोलतो ना ते तसा टाईपमध्ये आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की हे खूपच हे असेल म्हणजे निघून वगैरे जाईल, तर नाही. याचं लवचुंबक जे आहे तेच बोलतात ना लवचुंबक, ते खूप हे बघा तुम्हाला आवाजही आला असेल आणि दिसलं पण असेल. हे अशा प्रकारे आहे. तुम्हाला मी ऑन करून दाखवते. सो हे झालेलं आहे आता ऑन. हे बघू शकता तुम्ही, हे झालेलं आहे ऑन. आणि एअर ट्रॅकरचा जो कॅमेरा आहे तो आपण दोन्ही साईडला लावू शकतो. जर तुम्ही बॅक साईडने शूट करत असाल तर बॅक साईडने असा लावायचा, तो इथे लावायचा असतो. इथे बघा तुम्हाला परत ते प्लग्स दिसतील आणि हा असा असतो. तर बॅक साईडने शूट करत असाल तर बॅक साईडने आणि इकडनं शूट करणार तर मग ह्या साईडने. आणि त्याच्यासोबत हा कॅमेरा पण आहे. खूप म्हणजे खूप आवडलेलं मला आहे हे गिम्बल. जर तुम्हाला प्रोफेशनल टाईप असं शूट करायचं असेल तर नक्कीच हा गिम्बल मागवा. मी पण आता याच्यामध्ये व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणार आहे कसे व्हिडिओ शूट होतात ते. सो बघूयात आपण पण. आणि हे पण मोड्स वगैरे आहेत, हे पण तुम्ही हे करू शकता, बघू शकता. मोड्स 3-4 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये झूम आउट झूम इनचं होतं आणि इकडे खालीवरती म्हणजे जो आहे हा खालीवरती असा होतो. आणि शिवाय त्याच्यासोबत सेफ्टीसाठी मला एक बॅग दिलेली आहे. आणि हे जे आहे ना ते मोबाईल चार्जरचं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्याने मोबाईल पण चार्ज करू शकता. सपोज तुम्ही कुठे गेले आणि तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुठला व्हिडिओ वगैरे काढायचा असेल तर तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता ह्यालासुद्धा. आणि दुसरं असं म्हणजे की सगळ्यात बेस्ट मला याचं हेच आवडलं आहे मेन म्हणजे हे. आणि स्मूथली ते ट्रॅकिंग वगैरे करतो तुम्ही बघू शकता. आणि आयफोन पण तुम्ही याला लावू शकता आणि अँड्रॉइड फोन पण तुम्ही याला लावू शकता. हे बघा खूप साध्या पद्धतीने ते चेंज होतं. सो मला खूप आवडलं आहे हे गिम्बल. तर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि मी तुम्हाला व्हिडिओ शूट वगैरे करून दाखवणार आहे याच्यामध्ये. तर मी सांगेल पण तुम्हाला कुठली व्हिडिओ वगैरे शूट, तर तसंही तुम्हाला कळेलच. ऑफकोर्स AI ट्रॅकर आहे याला, तर व्हिडिओ चांगलेच येतील माझ्या मते. आणि तुम्ही जर स्वतः व्हिडिओ वगैरे काढत असाल तर मग तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. कोणाची म्हणजे गरज लागणार नाही, सिम्पल जर काढायचे असतील तर. सो हे खूप छान आहे, मला खूप आवडलेलं आहे. मला कमेंट करून सांगा नक्की कसं आहे, तुम्हाला आवडलं की नाही ते. तर चला मग आपण याला पॅकिंग करूयात. आणि जे पॅकिंग म्हणजे बॉक्स ठेवून देते, बाकीचे जे काही फंक्शन आहेत मी ते आता चेक करते, कारण की मी पण आजच मागवलेलं आहे ते त्याच्यामुळे. सो चला मग आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.